नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। सर्वप्रथम आज राज्य सरकारनं ज्यांना स्पेशल आरक्षण पाहिजे होतं त्यांना न टिकणारं 10% आरक्षण दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। कारण याचा जे काही प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे ते येत्या काही काळामध्ये दिसेल। महाराष्ट्रामध्ये तमाम मराठा समाजातील व्यक्तींची तुम्ही दिशाभूल केली, आतापर्यंत 2 वेळेस फसवणूक केली, आता तीच फसवणूक होईल असं प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे। कारण प्रत्येक व्यक्तीने कायदा वाचलाय। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं होतं, संविधान लिहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच विरोध केला होता की आरक्षण का दिलं म्हणून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की समानतेचा जे काही हक्क दिलाय त्याला विरोध होतोय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तर उत्तर दिलं होतं। कुठेतरी ते जे व्यक्ती प्रवाहामध्ये नाहीत त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना समान बनवण्यासाठी हे आरक्षण आहे। आणि हे आरक्षण कधीही बहुमतापेक्षा जास्त असू नये, म्हणजे 50% पेक्षा मर्यादा ओलांडू नये, त्यावेळेस सांगितलंय। याचा अर्थ कुठेतरी सर्वसामान्य माणसाने हा कायदा वाचलाय, संविधान वाचलंय। आणि संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सुद्धा अजून संविधान वाचलं नाही, कायदा वाचला नाही। कायदा तर वाचलाच नाही, जेणेकरून आता पुढचा 1992चा इंदिरा साहनी खटला सुद्धा वाचला नसेल। आणि मे 2021 ला जे सर्वोच्च न्यायालयानं जे काही तुम्ही SC-BCचं आरक्षण दिलं होतं ते रद्दबातल केलं, तरी सुद्धा तुम्ही तीच परत चूक करताय, मराठ्यांची दिशाभूल करताय। कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी आज तुम्ही बघितलं असेल जे काही अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचं जी अधिसूचना जारी केली होती सगळे सोयऱ्याबद्दल, अध्यादेश काढला होता मुख्यमंत्री साहेबांनी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, कोणत्याही आमदारांनी सुद्धा वक्तव्य केलं नाही, पत्र सुद्धा दिलं नाही। पण या ठिकाणी मराठ्यांचं मतदान घेण्यासाठी सगळ्यात पुढे येतात। आणि जे आता सध्या आरक्षण दिलेले वेगळ्या प्रकारचं 10% आरक्षण जे तुम्ही आता बघितलं असेल, गुलाल उधळलाय। गुलाल उधळण्यासाठी सुद्धा मोजकेच बोटावर मोजणे इतके माणसं होते। मग ज्यावेळेस गुलाल उधळला जातो तेव्हा मराठा समाजातील अति आनंद तुम्ही याच्या अगोदर बघितला असेल, उत्साह बघितला असेल, ज्यावेळेस तुम्ही अधिसूचना जारी केली होती। मग अधिसूचना जारी केली, नेमकं तुमची पहिली चूक काय झाली? ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल शिंदे समिती स्थापन केली। शिंदे समिती स्थापन केल्यानंतर मराठ्यांचे जे काही कुणबी नोंदी आहेत त्या सापडण्याचा प्रयत्न केला, तर 57 लाख नोंदी सापडल्या। मग 57 लाख नोंदी लोकांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलं का? दुसरी गोष्ट, शिंदे समिती स्थापन करून कुणबी नोंदी सापडल्या। दुसरी गोष्ट, वाशी या ठिकाणी तुम्ही अधिसूचना जारी केली, अध्यादेश जारी केला। मग ते अध्यादेश का जारी केला, कोणाला विचारून केला? मग तुम्ही अध्यादेश स्वतः जारी करता तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा का नको? मग त्याच्यासाठी तुम्ही हरकती मागवल्या। हरकती मागवल्यानंतर त्याचा आता सध्या म्हणतात की हरकती तुम्ही लाखामध्ये गेलेले आहेत। मग त्यांच्या हरकतीचा विचार करणार, त्या अधिसूचना कुठल्याही प्रकारची उपयोगी ठरणार नाही असं तुम्ही नंतर सांगणार। म्हणजेच येणाऱ्या निवडणुकीसाठी कुठेतरी स्पेशल आरक्षण दिलंय का? मराठ्यांची दिशाभूल होते का? म्हणून मनोज जरांगे पाटील सध्या चिडलेले दिसतायत तुम्हाला। चिडलेले म्हणत नाहीत, त्यांना मराठ्यांच्या भावना जाणलेल्या आहेत, म्हणून त्यांचा आवाज जास्त उठतोय। कारण त्यांना माहिती हे आरक्षण कधीच टिकणार नाही। टिकलं तर येणाऱ्या लोकसभेसाठी टिकल आणि येणाऱ्या विधानसभेसाठी टिकल, त्याच्यानंतर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही। याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही तुम्हाला तरतुदी सांगितल्या त्या तरतुदींची अजूनही पूर्तता झाली नाही। पण इथं फक्त तुम्ही विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे मंजूर करू शकता, पण याचा SC-BC आरक्षणाचा सर्वोच्च अधिकार हे राष्ट्रपतींना दिलेला आहे। म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत जाऊस तर बघितलं आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जर गेलं तर त्याच्या वर्षी जर बघितलं कुठल्याही प्रकारचं ते निर्णय लागणार नाही। पुन्हा परत मराठ्यांना मोर्चे आंदोलन काढावं लागतील। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली, तुम्ही शिंदे समिती नेमलेली, तर ते शिंदे समिती जी आहे त्या शिंदे समितीनं कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्याच अंतर्गत ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणि अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा लागू करा, जेणेकरून प्रत्येक मराठा समाजाला त्यांच्या हक्कासाठी जे काही आरक्षण पाहिजे ते मिळेल। कारण ते टिकणारं आहे, टिकणारं आरक्षण ते मागतायत, कुठल्याही प्रकारचं वेगळं नाही। कोणाला म्हणत नाहीत की तुमच्यातलं आरक्षण आम्हाला द्या, तुमच्यातली भाकर आम्हाला द्या। स्वतःचीच भाकर स्वतःचाच खाण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्याच भाकरीसाठी त्यांना लढावं लागतंय, कुठंतरी आंदोलन करावं लागतात। ते कोणालाही भीक मागत नाहीत। इथं जर बघितलं त्यांना असं वाटतंय कुठंतरी आमच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्या माहिती नव्हत्या त्या सापडल्यात, तर त्या कुठंतरी मराठा आरक्षणाच्या बद्दल बघितलं तर OBC मध्ये कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना सामील करून घेतलं, तर यांना का नाही असा सर्वांचाच प्रश्न पडलेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी आता उद्याच्या आंदोलनाची सांगितले आहे, सांगता की उद्या आंदोलन कशा प्रकारचं असेल हे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की कुठंतरी एक खंबीर नेतृत्व, प्रामाणिकपणा, कुठंतरी कायद्याचं ज्ञान असणारा एखादा व्यक्ती जर पुढे चलत असेल तर त्यांच्या पाठीमागे उभे राहायला काय जाते। मग इथं संविधानिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या जर तुम्ही अभ्यास केला नसेल तर अभ्यास करण्याची गरज तुम्हाला आहे। कारण इथं 10% आरक्षण दिलं याचा अर्थ 50%ची मर्यादा ओलांडली। अगोदरच 50%ची मर्यादा ओलांडली होती EWS आरक्षणामुळे, आणि याच्या नंतरही जर आता वाढली तर हे आरक्षण टिकणार नाही, आणि टिकलं तर काही दिवसापुरतच टिकेल। आणि इथून पुढे तुम्ही काय शाश्वती देणार? शाश्वती आहे का 100% तुम्ही गॅरंटी द्यायलेत का हे टिकणारच आहे? कारण याच्या अगोदर सुद्धा सरकारने गॅरंटी दिली होती, 2 वेळेस त्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा मंजूर झालेलं होतं। पुढे काय झालं? तुम्ही इथं मंजूर झालं म्हणून गुलाल उधळला। मग मराठा समाजातील लोकांना तुम्ही घेतलं का आतमध्ये? किंवा मराठा समाजांची विचारपूस केली का?
म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही कायदा केला त्या व्यक्तींची विचारपूस केली का? नाही, कुठल्याच प्रकारची लोकांची विचारपूस केली नाही. तुम्ही डायरेक्ट कायदा करताय, तुम्ही डायरेक्ट वेगळं आरक्षण लोकांना विचारलं का? वेगळं आरक्षण पाहिजे का? ती गोष्ट तुम्ही पहिले विचारली का? कारण त्यांनाही माहिती आहे, जर तुम्हाला माहित नाही याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली सुशिक्षित असताना सुद्धा असुशिक्षितचं वर्तन करतायत. कारण इथं असुशिक्षित माणसंच सांगतायत की 50% मर्यादा ओलांडल्यानंतर ते आरक्षण टिकणार नाही. मग मनोज जरांगे पाटलांनी जे काही कानमंत्र म्हणता येणार नाही, प्रत्येकाला ही कायद्याची शिकवण दिलेली. कायद्याची शिकवण म्हणजे तुम्ही सोशल मीडिया मार्फत बघत असताल किंवा घटनातज्ञ असतील, त्यांनी सुद्धा स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये नेमकं काय केलेलं आहे? त्या सर्वेक्षणामध्ये दारिद्र्य रेषा नेमकं किती ठरवली, मराठा समाज किती मागास आहे तुम्ही बघितलं असेल. याच्या अगोदर मे 2021ला जे काही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्यामध्ये दारिद्र्य रेषा सांगितलं होतं की मराठा समाज 33% दारिद्र्य रेषेखाली. मग आताच्या सर्वेक्षणामध्ये किती टक्के दाखवला, आताच्या सर्वेक्षणामध्ये किती नोकरीमध्ये दाखवले, याच्या प्रमाणात जर बघितलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही. याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की आतापर्यंत झालेले सर्व मुख्यमंत्री मराठ्यांचे आहेत, त्यांना मागास कसं समजायचं. मग इथं नेमकी घोडचूक कुठं व्हायली? मराठे जे गोरगरीब आहेत ते तसेच मरायलेत आणि हे मोठाले आमदार लोक असतील, खासदार लोक असतील, मंत्री असतील, यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे आणि तेच कुठंतरी श्रीमंत प्रत्येकाला वाटते. गरिबांची त्यांची बरोबरी केली जाते. मग गरिबांची त्यांची बरोबरी होईल का? गरिबांनाच आरक्षण पाहिजे, यांना नाही पाहिजे. हे जे स्पेशल आरक्षण पाहिजे का? हे मोठमोठ्या व्यक्तींसाठी पाहिजे. जे गोरगरीब जनता आहे त्यांना हे स्पेशल जे काही टिकणार आरक्षण आहे ते कुणबी प्रमाणपत्रावर टिकणार आरक्षण आहे, ओबीसी प्रवर्गामध्ये टिकणार आरक्षण आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांची स्पष्ट मागणी आहे ती गोरगरीब जनतेसाठी, ह्या भरमसाठ पैशावाल्यांसाठी नाहीये. म्हणून त्यांचा प्रत्येक जणाला राग येतो. कोणत्या? हे जे मोठमोठाले व्यक्ती आहेत, गरीब व्यक्तींना त्यांचा पाठिंबा का आहे? कारण त्यांना माहिती आहे 100% 50%च्या आतलंच आरक्षण टिकू शकतं आणि टिकवणारा एकमेव व्यक्ती आहे ते मनोज जरांगे पाटील. म्हणून सर्व मते त्यांना पाठिंबा आहे. आणि जे मराठवाड्यामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या पाठीमागे उभा आहे. उद्या होणारं जे आंदोलन आहे त्यांनी जी काही रूपरेषा सांगतील, जे काही त्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल, उद्या बैठक होईल, त्या बैठकीमध्ये तुम्ही एक मताने जे काही निर्णय घेतील, मग मनोज जरांगे पाटलासोबत तुम्हाला मराठा समाज दिसेल. मग मला सांगा, तुम्ही ज्यांच्यासाठी कायदा केला त्यांना विचारपूस केल्याशिवाय तुम्ही कायदा करायची गरज होती का? मग त्यांना विचारलं असतं की नेमका हा स्पेशल आरक्षण द्यायचंय तर ते टिकणार कसं? टिकणार तर तुम्ही आहेत तोपर्यंतच टिकणार. नंतर आपली सत्ता गेली की म्हणायचं मी कायदा केला होता, मग आता तुम्ही पुढचं मी काय सांगू, मी सत्तेवरच नाही. म्हणजे एखादं सत्तेवर राहते, पुढच्या वेळेस ते सत्तेवर राहत नाही, ते म्हणते मी कायदा केला होता, मग आता हे आला टिकलाच नाही, मी त्याला काय करणार? त्यांनी पूर्ण पाठपुरावा केलाच नाही. म्हणजे एक जण सत्तेत राहते, पुढच्या वेळेस ते सत्तेतून जाते, ते म्हणते मी कायदा केला होता पण याला पाठपुरावा त्यांनी केला नाही. म्हणजे यानं त्याच्यावर ढकलायचं आणि त्यानं याच्यावर ढकलायचं आणि मराठ्यांना चुलीत घालायचं. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांचा विचार केलाच नाही. म्हणजे स्वतःची पोळी भाजून घ्यायची, स्वतः सत्तेवर बसायचं, स्वतः खासदार व्हायचं, स्वतः आमदार व्हायचं, स्वतः मंत्री व्हायचं, पण लोकांचा विचार नाही करायचा. लोकांचा विचार करणारा कुठंतरी जन्म घेतलेला एखादा व्यक्ती जर बघितलं, सर्वसामान्यातून आलाय मनोज जरांगे पाटील. म्हणून या ठिकाणी पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे. एवढ्या भावना जर तुम्ही दुखवत असताल तर येणाऱ्या सत्तेमध्ये तुम्ही कसं बसणार हे महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही एवढ्या समाजामध्ये एवढा मोठा वर्ग असताना त्यांच्या भावना जर दुखवल्या, याचा अर्थ प्रत्येकाने काय गरज आहे बरं? प्रत्येकाला असं का वाटते की ओबीसी प्रवर्गामध्येच ते आरक्षण टिकू शकते? त्यांना कुठंतरी कायद्याचं ज्ञान झालं असेल, संविधानिक दृष्ट्या समजून घेतल्या असतील. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्यात ना, कारण संविधानाच्या वरती कोणी नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या वरती कोणी नाही असं सगळ्यांना मान्य आहे. मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही संविधानिक दृष्ट्या पदावर असताना सुद्धा त्या संविधानाला कुठंतरी मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करतायत. मग याचा अर्थ 50%ची मर्यादा तुम्ही ओलांडताय, त्याचं संविधानाचं उल्लंघन करताय. मग मराठा समाजाने जाणलंय ना कुठंतरी भारतामध्ये एक आपण सर्वोच्च पदावर संविधानाला मानतो. मग संविधानिक दृष्ट्या 50%च्या मर्यादेच्या आत जे आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण आहे ना. जर त्यांच्याकडे कोणबी नोंदी आहेत, कोणबी प्रमाणपत्र त्यांच्याकडे मिळालं तर त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी काय विरोध आहे, कशामुळे विरोध आहे हे स्पष्टरित्या मनोज जरांगे पाटलांनी विचारलंय तुम्हाला. तुमच्याकडे त्याचे उत्तरच नाहीयेत. फक्त एवढंच आहे की सर्वांना खुश ठेवायचं आणि आपली पोळी भाजायची. सर्व खुश राहिले, मी निवडणुकीत जिंकून कसा येईल, माझी सत्ता कशी स्थापन होईल, हेच सगळीकडे सध्या विचार चालू आहे. मग मराठा समाजासाठी विचार करणारा वाली कोण आहे? आणि वाली एकटाच राहिला, मनोज जरांगे पाटील. त्यांच्यामुळे सगळ्या पाठीमागे त्यांच्या उभा आहे मराठा समाज. आणि तुम्ही राज्य सरकार जे असो, राज्य सरकारमधले विरोधक असो, राज्य सरकारमध्ये सत्तेतले असो का विरोधक असो, एक मताने तुम्ही निर्णय घेतला, एक बहुमताने निर्णय घेतला आणि तुम्हीच बाहेर आल्यानंतर सरकारच्या विरोधात ओरडायलेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ओरडू शकला असतात ना की सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेबद्दल नेमकं काय
काय केलं तुम्ही? त्याचा विचार केला का? तुम्ही सांगताय हरकतीबद्दल, हरकतीसाठी एवढा वेळ लागतो का? जवळपास 27 जानेवारीला तुम्ही अधिसूचना जारी केली होती आणि आज जर बघितलं तर तुम्ही 20 फेब्रुवारी आहे, म्हणजे जवळपास एवढा दिवस गेला. मग याच्या मार्फत तुम्ही कुठल्याही प्रकारचं अधिसूचनेबद्दल बोलले नाहीत आणि सगळे सोयऱ्याबद्दल एकदा कायदा झाला तर पूर्ण मराठा समाजातील व्यक्तींना कोणी प्रमाणपत्र भेटेल आणि त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण भेटेल. ते त्यांचं वेगळंच काही मागत नाहीत, कोणाच्या ताटातलं मागत नाहीत ना कोणाची भाकर मागत नाहीत, त्यांचंच ते आरक्षण मागतायत. मग यांना विरोध का होतोय? मग यांच्यासाठी विरोध का करतायत? सर्वसामान्य व्यक्ती तर विरोध करत नाहीत, पण यांच्यासाठी जे मंत्री असतील, जे खूप पैशावाले असतील, तेच विरोध सध्या चालू आहे. इथं गोरगरीब मराठा समाज इथं तुम्ही चित मारल्यासारखं करतायत. कारण मोठ्याल्या व्यक्तींची गोरगरीब व्यक्तींची कुठं बरोबरी होत नसते. कारण हे स्पेशल आरक्षण हे त्यांच्यासाठी आहे. टिकलं तर टिकलं, गेलं तर गेलं, त्यांच्यासाठी काही घेणदेण नाही. टिकलं तरी ठीक आहे, नाही टिकलं तरी ठीक आहे, पण इथं गोरगरीब जनतेचं नेमकं काय करणार तुम्ही? त्यांचा विचार केला का? त्यांच्यासाठी टिकणारं आरक्षण पाहिजे आणि टिकणारं आरक्षण हे कोण बी प्रमाणपत्र देऊ शकतो, त्यांना माहिती आहे. कारण कायद्यामध्ये बसणारं आरक्षण तेच आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी तेच जाणलंय आणि त्यांच्यासाठीच उद्याच्याला आंदोलन जे करणार आहेत, त्यांची रूपरेषा सांगणार आहेत. ते कुठंतरी सरकारला असं वाटलं की आता कुठंतरी आपण वेगळा निर्णय घेतलाय, जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींना आपण जवळ घेऊन किंवा त्यांच्या भावना समजून, त्यांचे दुःख समजून जर त्यांच्याविषयी आपण निर्णय घेतला असता तर कुठंतरी आपण योग्य निर्णय घेतला असं वाटलं असतं. पण अजून कुठल्याही प्रकारचा कोण कोणाच्या दबावाखाली वागतंय, कोण कोणाच्या दबावाखाली निर्णय घेते हे अजून कोणाला सांगपत्ता नाहीये. येत्या काही दिवसामध्ये कळेल की कोण कोणाच्या दबावाखाली वागतंय, कोण कोणाच्या दबावाखाली निर्णय घेते. कारण या ठिकाणी अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय हे जनतेच्या मनावर नाही लागला. हे जनतेच्या मनावर कधीच निर्णय नाही लागला, आजपर्यंत सुद्धा नाही लागला. हे सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो, यांच्याच म्हणण्यानुसार निर्णय लागतो, यांच्याच म्हणण्यानुसार सर्व काही चालतं. म्हणजे जनतेचं नेमकं काय, जनतेचा वाली कोण आहे? जनतेनं तुम्हाला निवडून सरकारमध्ये बसवलंय, जनतेनं तुम्हाला त्या विरोधक बाकावर सुद्धा बसवलेलं आहे. मग तुमचं नेमकं जनतेचा विचार घेऊन निर्णय घेण्याचं काम आहे ना. तुम्ही जनतेचा विचार काय घेतला? ज्यांना तुम्ही आरक्षण देणार आहेत त्यांचा विचार घेतलाच नाही आणि तुम्ही डायरेक्टली निर्णय घेऊन टाकला आहे. ही कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल झालेली, मराठा समाजाला फसवणूक करण्याचा प्रयत्न झालाय. तर याच्यावर कुठंतरी विचार विमर्श व्हायला पाहिजे आणि राज्य सरकारने होईल तेवढा आज उद्या परवा लवकरात लवकर या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा, जेणेकरून मराठा समाज सुद्धा तुमच्यासारखा गुलाल उधळण्याला अतिउत्साही आहे. तुम्ही गुलाल उधळला मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये, पण इथं प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा गुलाल उधळण्याचा प्रयत्न होईल ज्यावेळेस तुम्ही त्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी कायदा करताल. ठीक आहे, तर एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.